कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जगन्नाथराव, माणसं ठेवली होतीस ना, तशी मी ही माणसं ठेवली होती तुझ्या मागावर। मला गायब करायचा प्लॅन होता ना तुझा। पोहोचलीये मी इथे, आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस। भैरवी मॅडम, सेल्फी प्लीज। वाव, तू तारला डायरेक्ट कॉन्सर्ट मध्ये प्रपोज का नाही करतेस? माझ्या पण डोक्यात आलं होतं, पण तिकडे तिची आई असणार आहे आणि तुला माहिती आहे ना, तिची आई ताराच्या गाण्याला घेऊन किती सेन्सिटिव्ह आहे। जर मी कॉन्सर्टमध्ये तिला प्रपोज केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, जो मला नको आहे। काय नाही होत तुझ्याकडनं, गेले होप्स गेले। कोल्स गेले हे बोलायचं नाही बबलू। अरे मग मला तरी सांग, की प्रपोज कसा करणार आहेस तो? माझ्याकडे प्लॅन आहे। तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? बाजूला हो। मी हिम्मत केली, जगन्नाथने, तुझा शुभचिंतक। काय म्हटली होती तू? मला अडवून दाखव। अडवून नाही, बांधून ठेवली। आता काय करशील? तुला मी 4 वेळा सांगितलं होतं, माझ्या लेकीच्या सुखापासून लांब राहा। तिला आतापर्यंत एवढं इमोशनल केलंस म्हणून तू जिंकत आलीस, पण जगन्नाथला हरवू नाही शकत बरं का तू। तू स्वतःच्या जीवावर काय केलंय आयुष्यात? काय कमवलंय? हा, केलंय का? तुझी लेक सुद्धा माझ्या लेकीच्या जीवावरच मोठी होतीये, नाव कमवतीये, पैसा कमवतीये। काय केलं काय तुम्ही दोघी मायलेकीने? काय ग भैरवी, तुला भीती नाही वाटली तुला हे असं इथे बघून? हे म्हणजे एवढी शांत कशी ग तू? मला वाटलं होतं एव्हाना भयंकर आरडाओरडा केला अशी। इकडे येत असताना हळूहळू माणसांचे आवाज कमी व्हायला लागले, आणि जसं जसं पुढे येत गेलो तसं तसं कानावर फक्त पक्ष्यांचे आणि वाहणाऱ्या वाऱ्याचे आवाज येत होते। तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, तू मला कुठेतरी खोल जंगलात घेऊन आलास। मग आरडाओरडा करून काय करणार होते मी? कोणाला मदतीला बोलवणार होते? माकडांना, हरणांना, पक्ष्यांना? हा, वा, हुशार आहेस हो तू। पण आता तू काय करू शकणार आहेस? काहीच नाही। आता जे करायचंय ना, ते तुमची लाडकी लेक करेल, सावली। ती बरोबर सोडवेल मला या सगळ्यातनं। वचन दिलंय तिने मला, शब्द दिलाय। शब्द मोडणार नाहीच ती, तिचे संस्कार आहेत तसे। पण परिस्थितीच अशी तयार होईल ना की सावली एकही शब्द न बोलता सारंगला जे काही कळायला हवंय ते त्याला कळणार, हे मात्र नक्की। कार्यक्रम संपेपर्यंत हिला इथंच ठेवा। कार्यक्रम संपला की द्या कुठेतरी खोल जंगलात सोडून, जाईल उडत ही गाणं कोकिळा। जगन्नाथ, बोला। खूप मोठी चूक करतोयस तू। मला हे असं इथं अडकवणं फार मोठी चूक करतोयस तू।
तुला सांगितलं होतं ना मी. काय सांगितलं होतं मी तुला? माझ्या आणि माझ्या लेकीच्या मार्गात आडवा येऊ नकोस, नाहीतर काय करेन मी, आयुष्यातनं उठवीन मी तुला. सांगितलं होतं ना तुला. चूक केलीस रे. खपलास तू जगन्नाथ. नाही सोडणार मी तुला. मग मला हे कळत नाहीये, का करतोयस हे सगळं? कशासाठी करतोयस? काय हेतू काय तुझ? काय हवंय तुला? पैसा हवाय, पैसा. हा बरोबर. या जगात प्रत्येक वस्तूची किंमत असते. तुझी असेलच ना? असेल ना? बोल, किती पैसे घेशील? किती पैसा तुझ्या नरड्यात घातला म्हणजे माझ्या लेखीच्या करिअरच्या मार्गातनं बाजूला होशील तू? किती देशील? तू म्हणशील तितके. तू म्हणशील तितके. इतके की दोन्ही हातांनी उधळलेस ना तरी आयुष्यभर संपणार नाहीत. इतके पैसे देईन मी तुला. त्याचे दुप्पट तुला देतो. आणि एक विनंती करतो, त्या मोबदल्यात माझ्या लेकीचं सुख तिच्या पदरात टाकशील? जमेल का? भैरवी वजे सगळ्या जगातली संपत्ती माझ्या पुढ्यात आणून टाकलीस ना, तरी लेकीच्या सुखापुढे सगळे उधळून टाकेल मी. भाऊजी इथं काय करताय? प्रपोज करायला आलो आहे. काय? म्हणजे ते कॉन्सर्ट मध्ये मी माझ्या मैत्रिणीला बोलवलंय. मी तिला प्रपोज करणार आहे. आणि जसं तू दादाला घरी प्रपोज करशील तसंच मी तिला इथे प्रपोज करेन. म्हणजे कसं आमची दोघांची भावंडांची लव्ह स्टोरी एकत्र स्टार्ट होईल. सावली, हा समुद्र जसा उधाणतोय तसं तुझ्या मनाला सुद्धा उधाण आलंय. हा मनातला गोंधळ व्यक्त केल्याशिवाय शांत होणार नाही. फक्त तुला तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्या, व्यक्त व्हायला हवं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.